वन साहेब बोला. संजय राऊतांनी जे विधान केलंय त्याच्याबद्दल काय म्हणतो? खरं तर संजय राऊत रोज सकाळी उठून आपला भोंगा वाजवत असतात. आज त्यांनी आनंद दिघे यांच्या चित्रपटात सर्व काही चुकीचं आहे अशा पद्धतीचा दावा केला. माझं संजय राऊत यांना एक विनंती आहे, एक आव्हान आहे. संजय राऊत जर का तुमच्यावर चित्रपट काढायचं ठरवलं आणि त्या चित्रपटाचं नाव काय द्यायला पाहिजे, तर त्या चित्रपटाचं नाव माझा भोंगा माझी बांग अशा पद्धतीचंच नाव देता येईल. कारण संजय राऊत यांची पूर्ण राजकीय कारकिर्दी बघितलं, संजय राऊत यांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय, तर संजय राऊत यांचं महाराष्ट्रासाठी एकच योगदान आहे, तो म्हणजे रोज सकाळी उठायचं, बांग द्यायची, भोंगा वाजवायचा, याच्या पलीकडे ते काही करत नाहीत. म्हणून त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर चित्रपट काढायचं ठरवलं तर माझा भोंगा आणि माझी बांग अशा पद्धतीचा चित्रपट येईल. संजय राऊत असं म्हणाले की माझे राजकीय गुरु हे मजबूत आहे, मी कच्च्या गुरुचा चेला नाही. संजय राऊत, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडण्याचं काम तुम्ही याच्या आधीच केलंय. आता तुमचे गुरु वंदनीय बाळासाहेब ठाकरे नाहीत, तर तुमचे गुरु राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही मार्गक्रमण करत आहात. राहुल गांधी ज्या पद्धतीनं देशामध्ये अराजकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात, अगदी तशाच पद्धतीनं अराजकता निर्माण करण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचं शिष्यत्व पत्करलंय. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कधीच तिलांजली दिली. काँग्रेसचं कॅम्पेनिंग चालू केलेली आहे की बीजेपी हे मत चोरी करून किंवा शासकीय यंत्रणा वापरून निवडणुकी जिंकतात, त्याबद्दल काय? खरं तर मतचोरी झालेली नाही, मतही चोरी झालेली आहे. या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची मती चोरीला गेलेली आहे. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा जिंकल्या, सर्वाधिक जागा उभाटा गटाला आल्या, काँग्रेसला आल्या, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला आल्या. तेव्हा यांना मतचोरीबद्दल, तेव्हा यांना EVM बद्दल काहीही आक्षेप नव्हते. तेव्हा महाराष्ट्रात सगळं काही आलबेल होतं. जेव्हा आमच्या लाडक्या बहिणीनं, लाडक्या शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि 132 जागांसह भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठी पार्टी आणि महायुतीला 2/3 बहुमत दिलं, तेव्हा काँग्रेसला झोंबलं. तेव्हा त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाली. मग रोज उठायचं, खोटं बोलायचं, रोज उठायचं, खोटं बोलायचं, अशा पद्धतीचा अजेंडा राहुल गांधी यांचा राहिलेला आहे. नक्षलवाद्यांनी जी भूमिका घेतली, जी भूमिका नक्षलवादी घेत आहेत की महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाली, देशामध्ये मतचोरी झाली, जो नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे तो अजेंडा पुढे रेटण्याचं काम राहुल गांधी यांच्या मार्फत केलं जातंय. परंतु देशातील 140 कोटी जनता सुज्ञ आहे आणि त्यांना माहीत आहे की राहुल गांधी यांचा फेक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. सलग तिसऱ्यांदा राहुल गांधी यांचा पराभव करण्याचा काम, यावेळेला तर 100 जागाच्या आतमध्ये ते आले. अशाच पद्धतीनं बोंबलत राहिले तर पुढच्या वेळेला यांचं विरोधी पक्ष नेतेपद पण जाईल. काल प्रदेश म्हणजे चोर मुख्यमंत्री असं म्हणलेलं आहे, तर बीजेपी यांचं काय? खरं तर काँग्रेस ही चोरांची पार्टी आहे. ज्या पद्धतीनं देशाला लुटण्याचं काम, 60 वर्षाच्या इतिहासामध्ये देशावर दरोडा टाकण्याचं काम, देशाला लुटण्याचं काम कोणी केलं असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी केलं. राहुल गांधी स्वतः नॅशनल हेराल्डच्या प्रकरणामध्ये जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर करोडो रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप आहेत. यांच्या रॉबर्ट वाड्रा यांच्यावर करोडो रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. हर्षवर्धन सकाळ जरा आपल्या नेत्यांची काय अवस्था आहे. सोनिया गांधी यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे लुटारूंची पार्टी काँग्रेसची आहे. चोर तुम्ही आहात. या देशाच्या संपत्तीवर, देशातल्या व्यवस्थेवर दरोडा टाकण्याचं काम तुमच्या पक्षातील काँग्रेसच्या लोकांनी केलं होतं. त्यामुळे इतरांना चोर म्हणून बोलण्याच्या आधी आपली अवस्था काय होती, कशा पद्धतीने आपण देशाला लुटण्याचं काम केलं होतं, कशा पद्धतीने आपण देशाची वाट लावली, याचा विचार आधी काँग्रेसच्या नेत्यांनी करावा. धन्यवाद.